पोल्ट्री फार्ममध्ये आलो होतो. बाईंची इथं सातत्याने सापाने इतका धुमाकूळ घालेला, आपण त्याला पकडलेलं आहे. खाल्ली तिने उद्या खाल्लेले मग ती फसली ती फार बाहेर होती बरं का. आज आपण कोंबडी पोल्ट्री फार्ममध्ये आलेलो आहे. आमचे अंडेवाले यांची इथं आलेलो आहेत. तर इथं सातत्याने त्यांना कायम सतत तिथं साप दिसतोय. तर बघू आपण कोणता साप इथं बघितलं त्यांच्या वडिलांनी. मोबाईल आधार आहे. मित्रांनो असे उंदरं काय असतात ना, उंदरांची पिल्लं वगैरे ते उंदरांना खाण्यासाठी साप येत असतात. बघू इथं थोडीशी अडचणी अडचणीमध्ये. हा हा आता ते फक्त जाती पिवळी काळी लाल. हाय का बाप्पा तिकडून? हा तर मित्रांनो आपण इथं इथं पोल्ट्री फार्ममध्ये आलो होतो. बाईंची इथं सातत्याने सापाने इतका धुमाकूळ घालेला, आपण त्याला पकडलेलं आहे. काय व्हिडिओ शूट नाही झाली. आपण त्याला व्यवस्थित पकडू आणि बाहेर घेऊन जाऊ. आता उंदरं खाल्ली तिने उद्या खाल्लेले मग ती फसली ती फार बाहेर होती बरं का. अरे कुत्र्या कुत्रे निघू राहील बरं बाहेर. डेअरिंग नाही एवढी तुम्हाला काय की ना, मी फक्त अशी धरून राहा, जोपर्यंत मी चुकून धरत नाही ना, बरं मग जाय जोपर्यंत काय की ना ती फशी नाही काय जाते नाही काय फशी तिकून जाय. तिकून काय करायचंय, तिकून मी धरतो. मी फक्त तुम्ही इथं धरा, इथं सोडू नका. इथून नाही कोणता देरी नाही का ना तिने नाही 5 मिनिटं फक्त इथं धरा. इथं आता तिकून तिला कोण धरून उचली ती येताय ना, जाळी कट करावं लागेल. ऐका ना मी काय म्हणतो मग तुम्ही एक काम करा ना, तुम्ही त्याला बांधून घ्या. दिलं का जाणं तेव्हा निघली बा. झाली आली बात. तू मोबीची बरं झालं. टायगर बोल काय करायला पकडो बोलून आपली दिरी घेत का मग नाही ती काय निघायला आहे ना. तू म्हणजे शेपूट पकडो बाहेर. हा ना बाहेर ऐकू उंदरं खाल्लेले आहे ना, ते उंदरं भरपूर आहे ना. तिकडे आणतो मोकळा. अच्छा आयला हो हीच होती, मी पाहिली धी होती. माझी आमत कशी आहे मित्रांनो. आपण नाही तर पोल्ट्री फार्म मध्ये ना एक बिनविषारी वर्गातला धामण जातीतला इंडियन रॅट स्नेक, धामण इंग्लिशमध्ये रॅट स्नेक म्हणतात. कारण की जो जास्त प्रमाणात उंदीर खात राहतात. पोल्ट्रीमध्ये ना उंदराचं प्रमाण जास्त आहे, अंडे वगैरे राहतात. त्याच्यामुळं सातत्याने साप्यात आहे. 2 आहे, 2 पैकी एक सापडला. कारण की त्यांनी ना पोटामध्ये तिने उंदरं काहीतरी खाल्लेलं होतं, जाळीतून त्याला बाहेर जात होतं, पण त्याला काही सापडा ना. तर त्याने आपण 2-2.5 तासापासूनच इथं पकडवायचा प्रयत्न चालू होता, पण काही सापडले नाही आपल्याला. लपण भरपूर होतं, वेळ भरपूर होती. शेवट गेल्यानंतर 2दा चक्कर मारला. आता लास्टला आला केकी मिल्कपासून ऑफिस रिटर्न आलेला त्यांचा फोन आला. आतमध्ये कोंबड्या जास्त वरडायला लागल्या. त्याला आपण व्यवस्थित पकडलं. तर काही वेळात पर्यावरणामध्ये सोडून देऊ. चल ना आहे बऱ्या छोटी ऊन घ्या. काय करीत नाही बरं गरमेच गुणी गुणी दे आपली गुणी के पिल्ली गुणी आरा आरा हा आरा ये 5 मिनिट छोटी छोटी हे आहे बालम घ्या 10 मिनिट पकडे. आता लेके हमको लगे थांब आया किती असं बघित साधारण
किती साप आहे हा? आता बिनविषारी का म्हणजे बाईट झाला तर काय अडचण काहीच नाही याच्यात. साप आहे का नाही जामीन आहे धामीन म्हणजे साप हा म्हणजे सगळे साप आहे ती लई आणि एक. पण सापांमध्ये प्रकार वेगवेगळा आहे ना बरं. विषारी बिनविषारी हा त्यांना अरे भाऊ गज्जा मारते पण ती काठी तरी कुठे आता रावले घेरे डेअरिंग आहे सापडलंच नाही आपल्याला. नाही सापडली नाही. ती नाही तुम्हाला सांगतो आतमध्ये जे ना बिळ आहे, त्याच्यामध्ये राहते काय काही ती वल्ल लागते ना त्या बिळामध्ये शिरेल असं तिथंच कुठेतरी पाणी लागेल वल्ली त्या पण ती कशी मस्त झाली बघा तिला वाटलं चालली आता आपण तोपर्यंत त्याने आपण पकडलेले तर काय वेळा पर्यावरणामध्ये सोडून तो बाईंची पण भीती दूर झालेली चल तर सर्वजण आहे ना भयभीत झाले होते धामीन काय सातत्याने 3 चक्रा झाल्या आपल्या. तर जर का आपल्या परिसरात आपण सांगतच राहतो साप आढळला तर जरूर बोलवा. धन्यवाद.